नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आंब्याचा सीझन सुरू आहे। अशा वेळी घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या लोणच्याचे मसाले तयार होतात। त्यापैकीच एक पारंपरिक लोणच्याचा प्रकार आज आपण बघूयात। चला व्हिडिओला सुरुवात करूया। रेसिपी सुरू करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना एक छोटीशी विनंती। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। शेजारचं घंटीचं बटनही दाबा। चला मसाला कसा तयार केला तो आपण बघूया। इथे जाड बुडाच्या पॅनमध्ये आपण 2 चमचे मेथीदाणे, 3 चमचे बडीशेप मंद गॅसवरती छान खमंग भाजून घेतली मूठशेकी होईपर्यंत। आणि ही मूठशेकी झाली की याला आपण एका डिशमध्ये काढून घेतलं थंड करण्यासाठी। त्याच पॅनमध्ये आपण 10 ते 12 काळी मिरी, 10 ते 12 लवंग आणि 2 ते 3 चमचे मोहरीची डाळ असं मंद गॅसवरती छान खमंग भाजून घेऊयात। हेही छान खमंग भाजलं गेलं की यालाही आपण मेथी आणि बडीशेप ज्या डिशमध्ये आपण काढून घेतलं होतं त्याच डिशमध्ये काढून घेऊयात। इथे आपण मसाला भाजून घेतोय, यामुळे मसाल्याची चव छान होते। त्याचबरोबर लोणचं खराब होण्याची शक्यता खूप कमी असते। मसाला भाजून घेतल्यामुळे लोणच्याला अगदी अंगापुरतं पाणी सुटतं। लोणचं वर्षभर करकरीत राहतं। त्यामुळे इथे आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेताना प्रत्येक जिन्नस आपण भाजून घेणार आहोत। मेथी, बडीशेप, काळी मिरी, लवंग आणि मोहरीची डाळ भाजून झाली, थंड होते। त्याच पॅनमध्ये आपण 10 ते 12 बेडग्या मिरच्या घालूयात आणि यालाही छान भाजून घेऊयात। एक 2 ते 3 मिनिट मंद गॅसवरती। मिरची छान मधपर्यंत शेकली जाते। त्या मिरची सोबतच आपण 2 ते 3 चमचे मोहरी घेऊयात अख्खी आणि यालाही भाजून घेऊयात मंद गॅसवरती। मोहरी हलकीशी तडतडायला लागते। त्याचबरोबर त्यामधला कडवट वासही नाकाला यायला लागतो। अशा वेळी मोहरी भाजली गेली असं आपण समजायचं। आता मिरची भाजली गेली की नाही हे कसं ओळखायचं, तर मिरची 2 बोटांमध्ये घ्यायची आणि ती तोडून बघायची। अगदी पटकीने तुटली गेली की मिरची ही छान मधपर्यंत भाजली गेली असं आपण समजायचं। मोहरी आणि मिरची भाजल्यानंतर ज्या डिशमध्ये आपण आधीचे मसाले भाजून घेतलेले काढून ठेवले होते त्याच डिशमध्ये यालाही काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात। आता सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस ते म्हणजे मीठ। इथे मीठही आपण छान मंद गॅसवरती भाजून घेऊयात। 1/3 कप मीठ घेतले इथे आपण। यालाही अगदी मूठशेक भाजून घेऊयात। हे थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचावर काळं मीठ घालून घेऊयात। यामुळेही लोणच्याची चव खूप छान होते। त्याचबरोबर मीठ भाजून घेतल्यामुळे ह्याला लोणच्याला खूप पाणी सुटत नाही। लोणच्याला अगदी अंगापुरतं पाणी सुटतं। लोणचं खराबही होत नाही आणि ते वर्षभर करकरीत राहतं। त्यामुळे मीठ भाजून घेतले। इथे मीठ भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचाभर सुंठ पावडर, 1 चमचाभर कलोंजी आणि 2 चमचे इथे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली। मीठ भाजून झाल्यानंतर गॅस आपण बंद केला होता। गरम कढईमध्येच ह्या सगळ्या जिन्नसी गरम करून घेतल्या। एकसारख्या मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचाभर हिंग आणि 1 ते 1.5 चमचा हळद घातली। यालाही पॅनमधील गरम असलेल्या मसाल्यांसोबत यालाही एकसारखं करून घेतलं आणि पॅनमध्येच याला आपण थंडही करून घेऊयात। हा आत्ताचा भाजलेला मिठासोबतचा मसाला थंड होतोय, तोपर्यंत आधीचा भाजलेला मसाला बऱ्यापैकी थंड झालाय। मिरचीचे देठं काढूयात आणि मसाल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊयात। मसाला मिक्सरमध्ये एकसारखा झाला की भाजून घेतलेला पॅनमधला मसालाही यामध्ये घालून घेऊयात आणि परत एकदा मिक्सरला याला एकसारखं फिरवून घेऊयात। अख्खे मसाले आपण पल्सवरती ग्राइंड करून घेतले। खूप भरडी नाही आणि खूप पावडरही नाही असा मसाला इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे आपला परफेक्ट रवाळ खानदेशी पद्धतीचा लोणच्याचा मसाला तयार झाला। हा लोणच्याचा मसाला तुम्ही वर्षभर असाच एअर कंटेनर डब्यामध्ये ठेवून ऐन वेळेलाही वापरू शकता, अगदी ताजं लोणचं तयार करण्यासाठी। हा मसाला टिकण्यासाठी कुठलंही प्रिझर्वेटिव्ह या मसाल्यामध्ये आपण वापरलं नाही, तरीही हा मसाला वर्षभर छान टिकतो आणि हे लोणचं थोडंही खराब न होता खानदेशी पद्धतीचं लोणचं आपण घरच्या घरी छान तयार करू शकतो। पण हे लोणचं तयार करताना नेहमी शेंगादाण्याचं तेल वापरायचं, त्यामुळे या लोणच्याची चव आणखी छान होते। हे लोणचं आणि हा मसाला नक्की तयार करून बघा।